म्हणतात ना, चांगल्या कामात नेहमीच विघ्न येतं आणि आमच्यासोबतही तेच झालं. आम्ही पी-के-एलच्या 12व्या सीझनच्या ऑक्शनसाठी निघालो असताना आमची ट्रेन सिग्नलमधील तांत्रिक बिघाडामुळे जवळपास 20 ते 25 मिनिटे बंद पडली. त्यानंतर आम्ही अंधेरीला गेलो. तिथे आम्हाला घेण्यासाठी कॅब आली होती. आम्हाला हॉटेलवर जाण्यासाठी ट्रेनमुळे आधीच उशीर झाला होता. ॲज अ सुपरफॅन म्हणून आम्ही ऑक्शनसाठी गेलो होतो. पण आम्हाला उशीर झाल्यामुळे सर्व सुपरफॅनचा मीटअप आधीच झाला होता. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले, की असलम इनामदार, जयदीप दहिया, विजय मलिक, देवांग दलाल या 4 स्टार खेळाडूंसोबत तुम्हाला कंटेंट बनवायचं आहे व इंटरॅक्शन करायचे आहे. त्यानंतर आमची टीम लगेचच खदाडी करत डिस्कशन करू लागली, क्वेश्चन्स तयार करू लागली. त्यानंतर सर्व सुपर फॅन्ससोबत मॉक ऑक्शन झाला. त्याआधी आम्हाला ब्रॉडकास्टिंग प्रोसेस समजावून सांगण्यात आली. तर ऑक्शन सेटअपच्या मागच्या बाजूला ब्रॉडकास्टिंग टीमचा सेटअप होता. आपल्याला ऑक्शन स्क्रीनवर जे काही दिसतं म्हणजे सर्व ग्राफिक्स, खेळाडूंचे स्टॅट्स, खेळाडूंची किंमत, जे काही असेल ते सर्व इथूनच हँडल केलं जातं. त्यानंतर आम्ही ऑक्शन प्लेसवर गेलो आणि मॉक ऑक्शन झाला. सर्व सुपर फॅन्स प्रत्येक टीमच्या टेबलवर बसले होते आणि आम्हाला खेळाडूंवर बोली लावण्याची संधी मिळाली. त्यानंतर प्रो कबड्डी लीग 12च्या चमचमत्या ट्रॉफीसोबत आम्ही फोटो देखील काढले. तोपर्यंत ऑक्शनची वेळ झाली होती. आम्हाला भारताच्या स्टार खेळाडूंसोबत बसून ऑक्शन एन्जॉय करता आला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ऑक्शनमधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू देवांग दलाल, ज्याला बेंगॉल वॉरियर्सने ₹2,20,50,000 करारबद्ध केले, तो देखील आमच्यासोबत उपस्थित होता. त्यामुळे करोडपती झालेल्या खेळाडूची लाईव्ह रिएक्शन आम्हाला पाहता आली. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, असा झाला पी-के-एलच्या 12व्या सीझनचा ऑक्शन.